डायरेक्ट लॉग इन केल्यावर नंतर असा हा एक पॉपअप येईल. त्यानंतर मग न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं. येथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर मग इथे फर्स्ट नेम टाकायचं. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, आधार नंबर टाकून व्हेरीफाय करायचा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर मग ईमेल टाकायचा. ईमेल सेंड OTP करायचा. त्यानंतर मग ईमेल व्हेरीफाय करायचा. त्यानंतर मोबाईल नंबर ॲड करायचा, सेंड OTP करायचा. त्यानंतर मग मोबाईल नंबर पण व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा. त्यानंतर डिसेबिलिटी सिलेक्ट करायचे. येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर पासवर्ड येथे टाकून घ्यायचा. तुम्हाला जो पासवर्ड आठवण राहील असा पासवर्ड टाकून घ्यायचा. त्यानंतर मग हा कॅप्चा भरायचा. त्यानंतर मग रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं. रजिस्टर झाल्यानंतर मग लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. रजिस्टर ईमेल टाकून जो रजिस्टर केला असेल तो ईमेल टाकायचा. त्यानंतर येथे पासवर्ड टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकायचा. त्यानंतर मग असा एक पॉपअप येईल. यानंतर सगळी हे सूचना दिलेली ते सूचना वाचून घ्यायची. त्यानंतर मग आय एग्री येथे क्लिक करायचं. मग सबमिट करायचं. सबमिट केला सक्सेस दाखवेल. त्यानंतर मग हायेस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करून घ्यायची. तुमची काय 10वी 12वी डिप्लोमा ITI काय जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. माझी ग्रॅज्युएट झालं, मग ग्रॅज्युएट सिलेक्ट करून घेतो आहे. मग स्कीम सिलेक्ट करायची. तुम्हाला पोलीससाठी आहे, पोलीस एक्झामिनेशनसाठी असेल तर, नाही तर महाराष्ट्र स्टेट PSI STI सिलेक्ट करून घ्यायचं. माझे बोथ आहे म्हणून बोथ सिलेक्ट करून घेतो. दोघं सिलेक्ट करून घेतो मी. त्यानंतर मग स्कीम सिलेक्ट करायची, कुठली स्कीम घ्यायची ते. याच्यामध्ये माझी PSI सिलेक्ट करतो माझी. त्यानंतर मध्ये ते हाईट वगैरे टाकायची. तुमची हाईट काय जे असेल ती हाईट टाकून घ्यायची. येथे चेस्ट टाकायचे, किती छाती किती आहे ती टाकून घ्यायची तुमची. इथे छाती फुगवून किती येते ती टाकायची. माझी 85 येते म्हणून 85 टाकतोय. त्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सक्सेस असा दाखवेल. त्यानंतर मग फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. फोटो सिलेक्ट करून घ्यायच्या नंतर त्यानंतर मग ते तुमचे नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. मॅटाय स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं मॅरिड असेल तर मॅरिड करून घ्यायचं, सिंगल असेल तर सिंगल. नंतर नावात चेंज आहे का ते नावात चेंज असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर मग फादर नेम टाकायचं. वडिलाचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर मग
मदर नेम टाकून घ्यायचं. तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन केला असेल तो ऑटोमॅटिक इथे कॅप्चर होऊन जाईल ना. त्यानंतर मग येथे ईमेल पण शो होऊन जाईल. त्यानंतर येथे अल्टरनेट मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. नंबर पण शो होऊन जाईल. तुमचे वय किती आहे ते पण शो होऊन जाईल. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची, कॅटेगरी आपलीच. त्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून घ्यायचं. कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून घ्यायचं. कास्ट सर्टिफिकेट कास्ट सिलेक्ट करून घ्यायची. गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का ते सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्ही अनाथ आहात का ते सिलेक्ट करून घ्यायचे. येथे अनाथ असेल तर येस करायचं, नसेल तर न करायचं. त्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर मग येथे ॲड्रेस टाकायचा तुमच्या. एंटर करून घ्यायचा. विलेज सिलेक्ट करून घ्यायचे. तुमचे जे पोस्ट ऑफिस असेल ते. त्यानंतर ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येथे क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर मग एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं. एक्झाम सिटी सिलेक्ट करायचे. तुम्हाला कुठली घ्यायचे ते सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचे पी ओ ऑफिस कुठलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं इथे. प्रकल्प ऑफिस. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं. तुमच्या ॲड्रेस डिटेल सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर क्वालिफिकेशन सिलेक्ट करून घ्यायचे इथे. 10वीचे मार्क्स, 10वीचे बोर्ड कुठले आहे ते. त्यानंतर पासिंग इयर. त्यानंतर कॉलेज किंवा शाळा जी असेल ते टाकून घ्यायचं. नंतर तुमची पर्सेंटेजमध्ये असेल तर पर्सेंटेज, नंतर CGP असेल तर CGP, नंतर अदर असेल तर माझी मग पर्सेंटेजमध्ये आहे. मग पर्सेंटेज टोटल मार्क किती होते ते टाकायचे. त्यानंतर ऑप्टेन मार्क टाकून घ्यायचे किती येते. 12वीचे बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर पासिंग इयर सिलेक्ट करून घ्यायचं. कुठ सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, काय जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे. इथे कॉलेज नेम टाकून घ्यायचं. पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचे. टोटल मार्क टाकायचे. ऑप्टेन मार्क्स टाकायचे इथे. त्यानंतर मग हाय क्वालिफिकेशन काय ते टाकून घ्यायचे. इथे क्वालिफिकेशन आहे. ग्रॅज्युएटमध्ये काय ते टाकून घ्यायचं. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची येते. पासिंग इयर टाकून घ्यायचे इथे. ऑप्टेन मार्क्स टाकायचे. त्यानंतर डोमिसाईल सिलेक्ट करून घ्यायचे. डोमिसाईल येस करायचं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का ते सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर डोमिसाईल आहे का नाही ते असेल तर येस करायचं, नसेल तर न करायचं. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा.
सिलेक्ट करून घ्यायचे. डोमिसाईल कुठून कुठल्या जिल्ह्यातनं काढलं आहे ते. कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून घ्यायचे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचं, नसेल तर न करायचं. नंतर येथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचे. येथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. कास्ट इश्यू डिस्ट्रिक्ट, कास्ट कुठून काढले त्या जिल्ह्यात जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. तालुका सिलेक्ट करायचा. नंतर इश्यू ऑथॉरिटी सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटी सिलेक्ट करून घ्यायचे. कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा इथे. त्यानंतर ऑथॉरिटी सिलेक्ट करून घ्यायचे, कुठून काढली व्हॅलिडिटी ते. त्यानंतर इन्कम किती आहे ते इन्कम टाकून घ्यायचं. इन्कम सर्टिफिकेट टाकायची येते. इन्कम सर्टिफिकेट नंबर येथे टाकायचा. ऑथॉरिटी सिलेक्ट करायची, कुठून काढलंय ते. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. डिस्ट्रिक्ट कुठून, इन्कम सर्टिफिकेट कुठून कुठल्या जिल्ह्यातनं काढलंय ते. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर मग डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे येते सगळे. येते सिग्नेचर, आधार कार्ड, नंतर डोमिसाईल, नंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा टेन्थ सर्टिफिकेट याच्यातनं कुठलं तरी एक सर्टिफिकेट येते अपलोड करायचं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं. त्यानंतर येते व्हॅलिडिटी, नंतर इन्कम सर्टिफिकेट, नंतर 10वी मार्कशीट, नंतर मग 12वी मार्कशीट, नंतर ग्रॅज्युएट. हे सगळं 250 KB मध्ये अपलोड करायचे सगळे. त्यानंतर मग सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली झाले. त्यानंतर मग प्रिव्ह्यू करून घ्यायचं. सगळं तुमचं जे काय असेल आहे ते सगळं चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर मग सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्यायची. त्यानंतर मग कन्फर्म युअर ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं. त्यानंतर मग तुमच्या ईमेलला एक OTP येईल. ईमेल आणि मोबाईल नंबरवर OTP येईल. ईमेलवर OTP पण व्हेरीफाय करून घ्यायचं. त्यानंतर येथे प्लेस टाकून घ्यायचं. त्यानंतर मग सेव्ह अँड लॉक यावर क्लिक करायचं. त्यानंतर मग येथे रेटिंग देऊन द्यायची. काय जे रेटिंग असेल ते काय रेटिंग देऊन द्यायची. नंतर मग इथे काहीतरी लिहून द्यायचं. त्यानंतर मग सबमिट फीडबॅक करायचं. त्यानंतर मग तुमचं फॉर्म सबमिट झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर मग इथे डाउनलोड करून घ्यायचं तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म.